बीडमधील साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख मैदानात। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त। मुंबईवर पाणी टंचाईचं सावट। 1 मे पासून पाणी कपात लागू करण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक। जालन्यामध्ये 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती। खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित। 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हाही दाखल। मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण। विषबाधेसंदर्भात पोलीस तपासामध्ये संशयास्पद काहीही आढळलेलं नाहीये। फॉरेन्सिकच्या अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याची पोलिसांची माहिती। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे वर्ग। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहायचा, तपासासमोर सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटोही समोर। भारत अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र वेगळ्या घोषणेची गरज नाहीये। नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य।